हॅलो, नमस्कार. आपण या व्हिडिओ मार्फत हे बघणार आहे की प्लेयर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन करायचं. त्याच्यामध्ये रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनची वेबसाईट एंटर करायची. त्यानंतर रजिस्ट्रेशनच्या टॅबमध्ये प्लेयर रजिस्ट्रेशन जो प्लेयरचा ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करायचा. यानंतर हा फॉर्म ओपन होऊन जाईल समोर. याच्यामध्ये नंबर टाकायचा, मोबाईल नंबर. इथं तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर लॉग इन करण्यासाठी जो पासवर्ड लागणार आहे तो पासवर्ड इथं सेट करायचा आहे. मी इथं आता माझा पासवर्ड सेट करतोय जेणेकरून मला भविष्यामध्ये लॉग इन करून मला बघता येईल की माझा ऍप्लिकेशनचा स्टेटस काय आहे. याला कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यानंतर इथं प्लेयरचं फुल नेम टाकण्यासाठी ऑप्शन येतोय. मी इथं प्लेयरचं नाव टाकतो. त्यानंतर इथं त्याचं जेंडर सिलेक्ट करतोय. डेट ऑफ बर्थ जी प्लेयरची असेल ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा. इथं अकॅडमीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तालुका कोणता आहे तो. त्यानंतर तुमचा एरिया झिप कोड जो असेल तो आणि तुमचा करंट ऍड्रेस जो आहे सध्याचा राहता पत्ता. त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर प्रोफाईल इमेज ही अशी असली पाहिजे जी पूर्ण चौरस असली पाहिजे, जेणेकरून आपण अपलोड केल्यानंतर आपला जो आयडी बनणार आहे त्याच्यावरती ती व्यवस्थित दिसेल. मी सध्या एक इमेज अपलोड करतो. आता ही वाली इमेज बघितली तर ही वाली परफेक्ट इमेज आहे, ज्याच्यामध्ये ही स्क्वेअर मध्ये आहे, बरोबर चौरस इमेज आहे जी पासपोर्ट साठी आपण वापरली जाते. मी ही वाली इमेज सिलेक्ट करतोय जेणेकरून मी ज्यावेळेस माझं लॉग इन करेल त्यामध्ये मला व्यवस्थित माझा फोटो दिसून जाईल. त्यानंतर मला इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड या दोन्हीपैकी काही असेल ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. या सर्व फाईलचं साईज हा मॅक्सिमम 150 KB आहे. जर 150 KB पेक्षा जास्ती असेल तर ते अपलोड नाही होणार डॉक्युमेंट. याला नेक्स्ट बटनवरती क्लिक करतो. हे 4 फाईल मी अपलोड केल्यानंतर आता हे बघा, माझी ही फाईल मोठी होती म्हणून मला इथं एरर दाखवते की फाईल साईज 150 KB पेक्षा कमी असली पाहिजे. तर मी परत ही फाईल अपलोड करतोय. हे वाली फाईल टाकतो. आता त्यानंतर इथं पेमेंटचा ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत पेमेंटसाठीचे. एक आहे ज्याच्यामध्ये आपण QR जो आहे तो स्कॅन करायचा आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्टली पे करायचं आहे. अदरवाईज दुसरा ऑप्शन हा आहे की बँक डिटेल्स आपण दिलेले आहेत, या बँक डिटेल्स वरती तुम्ही डायरेक्टली बँक ट्रान्सफर करू शकता किंवा डिपॉझिट करू शकता. हे सर्व झाल्यानंतर इथं ट्रान्झॅक्शन आयडी टाकायचा आहे, जो काय तुमचा XYZ ट्रान्झॅक्शन आयडी भेटेल तुम्हाला. आणि जे पेमेंट झालं त्याची रिसिप्ट अपलोड करायची आहे. पेमेंटची रिसिप्ट अपलोड केल्यानंतर
इथं पुढे येईल जो डिक्लेरेशन देतोय आपण की जे काही डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत ते योग्य आहेत का नाही. हे केल्यानंतर इथं सबमिट बटन वरती क्लिक करायचं आहे. हा मेसेज समोर येईल की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे, याला ओके करा. यानंतर लगेच लॉग इन वरती क्लिक करा. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो मेल आय डी टाकला होता तुम्ही तो टाका. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या पेजवरती सेट केला होता. त्यानंतर लॉग इन बटन वरती क्लिक करा. तुमचं लॉग इन सक्सेसफुल होऊन जाईल. तर याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटी आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट वाली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमची प्रोफाईल काय आहे, ज्याच्यामध्ये जे काही तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म वरती डेटा भरलेला आहे तो पूर्ण डेटा तुम्हाला इथं दिसून येईल. तर व्ह्यू वरती क्लिक करतो मी. व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर हे बघा, ही इमेज आहे जी आपण प्रोफाईलला टाकतोय. ही अशी इमेज तुम्हाला दिसली पाहिजे जेणेकरून तुमचा प्रोफाईलचा फोटो प्रॉपर दिसला पाहिजे याच्या आतमध्ये. जर याच्या आतमध्ये प्रॉपरचा फोटो अपलोड झालेला नसेल तर ते ऍप्लिकेशन ऑटोमॅटिकली रिजेक्ट होऊन जाईल आणि परत एक वेळ तुम्हाला ते व्यवस्थित फोटो अपलोड करावे लागतील. ज्या वेळेस ऍप्लिकेशन रिजेक्ट होतं त्यावेळेस हा पूर्ण फॉर्म जो आहे परत भरण्यासाठी मिळून जाईल, ज्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट पण अपलोड करू शकता आणि इतर माहिती जी असेल ती माहिती बदलू शकता. त्यानंतर इथून एक्नॉलेजमेंट प्रिंट घेऊ शकतो आपण. याच्या प्रिंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्रिंट भेटून जाईल. ही अशी प्रिंट भेटेल ज्याच्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन आय डी आहे, नेम आहे, जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि इतर तुमची बेसिक माहिती येऊन जाईल. याला प्रिंट करून एक्नॉलेजमेंट तुम्ही ठेवू शकता किंवा ज्या वेळेस लागेल त्यावेळेस लॉग इन करून इथून प्रिंट काढून दाखवू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर बॅक वरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही डॅशबोर्ड वरती या. जर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल तर इथं माय ऍक्टिव्हिटीच्या आतमध्ये गो वरती क्लिक केलं तर इथे तुमच्याकडे दोन ऍक्टिव्हिटी आहेत. एक आहे व्हेरीफाय ईमेल आय डी आणि दुसरा आहे चेंज पासवर्ड. जर चेंज पासवर्ड करायचा असेल तर इथं क्लिक करा. तुमचा करंट पासवर्ड जो सध्या लॉग इन करून आलेला पासवर्ड आहे तो टाका. त्यानंतर तुमचा नवीन पासवर्ड आणि जो नवीन पासवर्ड टाकणार त्याला कन्फर्म पासवर्ड इथं टाकावा लागेल, जो हा दोन्ही न्यू पासवर्ड आणि कन्फर्म न्यू पासवर्ड सेम असला पाहिजे. त्यानंतर याच्यावरती चेंज पासवर्ड वरती क्लिक करा. तुमचा पासवर्ड चेंज होऊन मिळेल आणि व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल रिसीव्ह होईल ज्याच्यामध्ये लिंक असेल. ज्या लिंक वरती तुम्ही क्लिक केलं तर तो तुमचा ईमेल आहे तो व्हेरीफाय होऊन जाईल, जेणेकरून इन फ्युचर मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन त्याच मेलवरती भेटत जातील. त्यानंतर तुमचं ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत प्लेयर रिलेटेडच्या इथं संपतात. तुम्हाला कंपल्सरी तुमचं वर्क संपल्यानंतर लॉग आउट करायचं आहे जेणेकरून तुमचं अकाउंट सिक्युअर राहील. लॉग आउट वरती क्लिक करतो. लॉग आउट केल्यानंतर तुम्ही होम पेज वरती या. ओके, धन्यवाद.